आमची गँग आहे. तर आम्ही शिर्डीला आलो होतो दर्शनासाठी. आता आम्ही दर्शन घ्यायला डायरेक्ट साईबाबांचं जीवनचरित्र स्पष्ट केलेलं आहे डायरेक्टली. आम्ही बघू शकता VIP जेवण करायला येतात हे धार्मिक स्थळी दादा. बरं, इथं आल्यानंतर प्रत्येकाचं दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला समाधान. तुम्ही बघू शकता 50 तोलाची डायरेक्ट साडी केलेली आणि एवढा भारी लुक झाला ना शिवाय. नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड. तुम्ही बघू शकता आमचा ट्रॅव्हलिंगचा दौरा आहे विशाल. आम्ही थेट बाबांकडे चाललोय, शिर्डी साईबाबाकडे चाललोय भेटायला. आज रविवार होती, थोडासा एन्जॉय शूटिंग वरून सुटका भेटली नाही म्हणायची, सुटका काढली नाही. आणि आज रविवार होता त्यामुळे सगळं मित्रपरिवार हा बघू शकता. हे 3 गाडा चाललाय. जालू जगताप आहे, अक्षय पाटोळे, शिवर्धन गीते आणि मी आहे. एवढ्या खडतर प्रयत्नातून हा ट्रॅक्टर गेला आहे आणि आम्ही आमच्या मोहिमेकडे वाटचाल करू राहिलो मित्रांनो. मोहीम नाही काय माहिती नाही, सांगू शकत नाही मी तुम्हाला. जेव्हा मी सक्सेस होणार ना तेव्हा मी नक्कीच जाऊन येणार, तो व्हिडिओ बनवतो. होय ना, मी शेड्यूल करून ठेवतो. चाललोय म्हणजे शिर्डी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. मस्त तिथं जाऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. नंतर जे तुम्ही बघू शकता मी कुठे चाललोय, तर मी रस्त्याने चाललोय मित्रांनो. आणि ही जी काय भिंत दिसती, ही जी भिंत दिसती तर ही कुठली चायना बॉर्डर नाही, कुठलं काही नाही. ते आपलं शिर्डीचं एअरपोर्ट आहे, मंडळ आहे. वरून विमान येतं, इथं लँड होतं, इथं लोक प्रवासी उतरतात. तुमच्याकडे कसं उतरतात हे कमेंट करून नक्की कळवा. आणि विमानतळ आहे खूप आवाढव्य, इतकं भारी आणि इतकं भन्नाट असं विमानतळ हे आपल्या शिर्डीमध्ये आहे. तुम्ही एकदा नक्की आपल्या शिर्डीला व्हिजिट करा. शिर्डी साईबाबांच्या चरणी तुम्ही आपलं मस्त जे काय मागणे असतं ते देवाला सांगा. देव नक्की तुम्हाला मदत करेल. देव हे बघू शकता, हा एरिया बघितला ना एकदम असा हळूहळू पॉट एरिया होत चाललेला आहे. आवड हळूहळू बिल्डिंग उभ्या राहणार आहेत. एवढं ट्रेंड चाललाय, ट्रेंड नाही म्हणता येणार पण एवढी डेव्हलपमेंट होऊ राहिली ना सध्या. का तर आपल्या शिर्डीमुळे होऊ राहिली ना हळूहळू. शिर्डीजवळची जी काही गाव. त्यानंतर आम्ही इथे एक म्युझियम आहे, आर्ट्स गॅलरी, तिथं आम्ही व्हिजिट केलं. इतकं भारी वाटलं तिथं. आता प्रत्यक्षात इथल्या जे आर्टिस्टने त्यांनी त्या पेंटिंगमधून डायरेक्ट साईबाबांचं जीवनचरित्र स्पष्ट केलेलं आहे डायरेक्टली. जे आर्टिस्ट त्यांनी एवढं भारी आणि एवढं भन्नाट साईबाबांची प्रतिक्रिया डिफाईन केलेलं आहेत ना. तुम्ही म्हणजे मलाच वाटतं तर खरंच वाचतो तर कामा फक्त मोनालिसाचं, बरोबर ना? हां, वाचतो तर कामा फक्त मोनालिसाचं चित्र काढू शकतो. पण म्हणजे जे काही ट्रॅव्हलर बाहेरचे जे काही परदेशी राहतात ते बेस्ट आहे. पण नाही, आपल्या खरं भारतात एवढं नॉलेज, एवढं भन्नाट टॅलेंट आहे ना. खरंच सॅल्यूट त्या आर्टिस्टला ज्याने एवढ्या भारी पेंटिंग्स केल्या. मी तुम्हाला पेंटिंग्स नाही दाखवू शकत कारण की त्या कॉपीराईट होऊ शकता. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. आणि शब्दच नाही माझ्याकडं डायरेक्ट बघण्यासाठी, एवढ्या भारी पेंटिंग्स आहे. म्हणजे तुम्ही व्हिजिट करायला आधी गेले तिथे या. मला शिर्डीतील भाविक भेटले आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट जीवनाचं सार समजून सांगितलं काय केलं पाहिजे. आणि इथं त्यांचं प्रत्यक्षात शिर्डीमध्ये त्यांचं स्टॉल आहे आणि त्यांनी आम्हाला खूप सारं मार्गदर्शन केलं की साईबाबांनी त्यांनी आम्हाला जीवनचरित्र समजून सांगितलं. आणि चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. दादा 2 शब्द. ओम साईराम. ओम साईराम भाऊ. हां, जिथं भाविक येत आहेत, भेट देत आहेत, तुम्हाला कसं वाटतंय? शिर्डी एक धार्मिक स्थळी दादा. हां, बरं, इथं आल्यानंतर प्रत्येकाचं दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला समाधान भेटतं काहीतरी. हां. आमची गँग आहे. तर आम्ही शिर्डीला आलो होतो दर्शनासाठी. आता आम्ही दर्शन घ्यायला चाललोय. बाबांचं दर्शन घेणार आहे. मनाला शांती, सगळं काही सगळं आहेत राव. आपण म्हणतो ना माणूस कधी सुखी होत नाही, काहीच नाही. अशा धार्मिक स्थळी त्यानं भेट दिलं पाहिजे. त्याचं मन काय अख्खी तिची लाईफ शांत होऊन जाईल. त्याला जीवनाचा अर्थ समजेल की आपल्याला काय करायचं आहे, कुठं काय करायचं आहे, कधी काय करायचं आहे, कुठं बोललं पाहिजे, कुठं नाही बोललं पाहिजे. आणि माणुसकीचं नातं कसं जपलं पाहिजे हे त्याला नक्कीच समजणार आहे. फक्त शांत ठिकाणी म्हणजेच आपली शिर्डी साईबाबांची. ओम साईराम.
आपलं ना मन प्रसन्न झालं. आता आम्ही प्रसादालयात आलो आहे जेवण करण्यासाठी. सगळे आता खूप भूक लागली होती, पोटात फार कावळे आडत होते, त्याच्यामुळं आता आम्ही इथं आलो आहे भोजनालयात. मस्त आता शिवा तर म्हणतो VIP जेवण करायचं. सो VIP जेवण करण्यासाठी आम्ही आता प्रसादात चाललो आहे. या आहेत पायऱ्या. आता या पायऱ्यांनी आम्ही चढू राहिलो. शिवा 2 शब्द. शिवानी बघू शकता 50 तोलाची डायरेक्ट साडी केलेली आणि एवढा भारी लुक झाला ना शिवाचा, तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. भैया डायरेक्ट बघा गॉगल झाला आणि शिवाय तिने साखळी केलेली. आताच प्रसादालयातून आम्ही जेवण करून आलो आहेत. आता आम्ही आमच्या घरच्या दिशेने वाटचाल करू राहिलो. गाडी काढणार आहेत विशाल. मी विशालला खास माझा ड्रायव्हर आणि असिस्टंट म्हणून मी त्याला घेऊन आलो होतो. अरे वाह मेहता साहब, ये आपने बिल्कुल सही कहा. टेन्शन का घेतो ना आपण जेवण चांगलं. आम्ही VIP मध्ये जेवण केलं. अक्षय 2 शब्द. जेवण कसं होतं? जेवण खूप भारी होतं, इतकं भारी होतं. किती रुपयाला हो पान? बरं भेटू, आम्ही पान खातो. थांबा.